2 मार्क्स प्रॉब्लेम आपण कव्हर करतो इंटिग्रेशनचे आणि आजचा प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस कॉस 2x अपॉन 1 मायनस कॉस 2x dx. ओके, सो आज याच्यामध्ये बघा आपण पाहिल्याप्रमाणे फॉर्म्युला काय आहे आपला 1 प्लस कॉस 2 थीटा असेल. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले माहिती आहेत बघा. 1 प्लस कॉस 2 थीटा असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा. ओके, आणि मायनस असेल सेम वेने मायनस असेल तर 2 साइन स्क्वेअर थीटा. पण थीटाच्या ऐवजी आपल्या प्रॉब्लेममध्ये काय आहे एक्स आहे. सो आपण काय लिहिणार आहे आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ॲज इट इज राहणार. स्क्वेअर रूट ऑफ 2 कॉस स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय 2 साइन स्क्वेअर एक्स dx. फक्त आपण फॉर्म्युला अप्लाय केला. आता इथे बघा 2 टू गेट कॅन्सल होतं, इथे 2 आणि हे 2 कॅन्सल होत आहे आणि हे कॉस अपॉन साइन काय असतं कॉट असतं. बट इथं काय आहे कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स म्हणजेच काय येणार कॉट स्क्वेअर एक्स येणार. म्हणजे रिमेनिंग पार्ट काय राहिला आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉट स्क्वेअर एक्स आला. बरोबर, कॉट स्क्वेअर एक्स कसं घेतलं लक्षात आलं. आता त्याच्यानंतर बघा स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झालं. स्क्वेअर आणि हे स्क्वेअर रूट गेट कॅन्सल झालं म्हणजे राहिलं रिमेनिंग ओनली कॉट एक्स dx. पण कॉट एक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. हे आपलं फायनल आन्सर असेल.